जय महाराष्ट्र मित्रांनो, बाईटनेट कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंपनीचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच MSME नंबर कसा अपडेट करायचा ते बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टीचा MSME नंबर कसा अपडेट करायचा ते बघणार आहोत. आपल्या कंपनीचा किंवा पार्टीचा MSME नंबर इनव्हॉइसवर प्रिंट असणे गरजेचं का आहे? सेक्शन 43BH नुसार मिनिमम 15 डेज आणि मॅक्झिमम 45 डेजमध्ये बायरकडून पेमेंट आले पाहिजे. अदरवाईज 45 डेज नंतर तुम्ही त्यांच्याकडून इंटरेस्ट घेऊ शकतात. चला तर बघूया पार्टीचा MSME नंबर टॅलीमध्ये कसा ॲड करायचा. गेटवे ऑफ टॅलीच्या स्क्रीनमध्ये तुम्ही दोन पद्धतीने पार्टीचा MSME नंबर अपडेट करू शकता. एक म्हणजे एक पार्टी सिलेक्ट करून आणि दुसरं तुम्ही मल्टिपल पार्टी एकाच वेळी अपडेट करू शकतात. फर्स्ट 1 बाय 1 MSME नंबर कसा अपडेट करायचा पार्टीचा मी तुम्हाला दाखवते. गेटवे ऑफ टॅलीच्या स्क्रीनवर तुम्हाला अल्टरमध्ये जायचं आहे. अल्टर, त्यानंतर लेजर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला सेट अल्टर ॲडिशन GST डिटेलच्या खाली ऑप्शन दिसेल MSME रजिस्ट्रेशन डिटेल. जर हा ऑप्शन इथे दिसत नसेल तर तुम्हाला या स्क्रीनवर F12 प्रेस करायचं आहे. इथे ऑप्शन आहे प्रोव्हाइड MSME रजिस्ट्रेशन डिटेल. तो नो असेल तो यस करा. कंट्रोल एने सेव्ह करा. आता तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल सेट अल्टर MSME रजिस्ट्रेशन डिटेल्स. यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ एंटरप्राइजेस विचारेल. टाईप ऑफ एंटरप्राइजेस सिलेक्ट करा. उद्यम रजिस्ट्रेशन नंबर एंटर करा. कंट्रोल एने सेव्ह करा. अशा पद्धतीने तुम्ही पार्टी 1 बाय 1 सिलेक्ट करून MSME नंबर अपडेट करू शकतात. आता मल्टिपल पार्टीचा MSME नंबर कसा अपडेट करायचा ते बघूया. गेटवे ऑफ टॅलीच्या स्क्रीनमध्ये डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, त्यानंतर सॅच्युरिटी रिपोर्ट्समध्ये आपल्याला जायचं आहे. MSME रिपोर्ट्स, अपडेट पार्टी MSME डिटेल्स एंटर. इथे तुम्हाला नेम ऑफ ग्रुप सिलेक्ट करण्यासाठी विचारेल. तुम्हाला कोणत्या ग्रुपसाठी MSME नंबर अपडेट करायचे आपण ते सिलेक्ट करू शकता. सेंडी क्रेडिटर्स आहे, सेंडी डेटार्स आहे. ओके, ग्रुप सिलेक्ट केला. नेम ऑफ लेजर ऑल आयटमसाठी सिलेक्ट करते. इथे आपण बघू शकता सेशन नंबर. आता जर तुम्ही चेक केलं तर हे आपण एडिट नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला इथे राईट साईडला ऑप्शन आहे मल्टी अल्टर. त्याचं शॉर्टकट की आहे Alt+R. Alt+R केल्यानंतर आपल्याला इथे Alt+R केल्यानंतर आपण बघू शकता आपण कर्सर मूव्ह करू शकतोय. इथे मी फर्स्ट पार्टी त्याचा एंटरप्राइज सिलेक्ट करते. मायक्रो उद्यम रजिस्टर नंबर एंटर करते. इफेक्टिव्ह डेट देते. एंटर. इथे तुम्ही क्रेडिट पिरियड्स पण देऊ शकता त्यांना. इथे 45 डेजचा क्रेडिट पिरियड दिला आहे. त्यानंतर सेकंड पार्टीला अपडेट करते. स्मॉल उद्यम रजिस्ट्रेशन नंबर एंटर करते. कंट्रोल एने सेव्ह केले. अशा पद्धतीने तुम्ही एका स्क्रीनवर मल्टिपल पार्टीचे MSME नंबर अपडेट करू शकता. जर 15 दिवसामध्ये 45 दिवसामध्ये आपल्याला पेमेंट करायचे असेल तर आपल्याला कसे कळेल की कोणते पेमेंट मायक्रो आहे, कोणते पेमेंट स्मॉल आहे? तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, गेटवे ऑफ टॅलीच्या स्क्रीनवर यायचे. डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग, पेएबल अँड रिसिवेबल. आता मी पेएबलवर क्लिक केलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात ह्या पार्टीजकडून ओव्हर ड्यू बाय डेज 47 डेज झालेत. रिमेनिंग डेज किती आहे 43. या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. रिसिवेबल कोणाकडून पैसे आपल्याला घ्यायचे आहेत. इथे आपल्याला डेज दिसतील. इथेच तुम्ही बेसिस व्हॅल्यू कंट्रोल B प्रेस करा. शो बिल्स ऑफ ऑल पार्टीज, मायक्रो अँड स्मॉल पार्टी सिलेक्ट करा. टाइप्स ऑफ बिल्स, इथे तुम्ही ऑल बिल्स,
बिल ड्यू इन अपकमिंग डेज, ओव्हरड्यू बिल्स, पेंडिंग बिल्स इथे तुम्ही सिलेक्ट करून बघू शकतात. टॅली प्राईमच्या कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे प्लीज कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.